जुलै महिन्यात दमदार बरसलेल्या मान्सूनने ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात मात्र काहीशी विश्रांती घेतली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मागील 2 ते 3 दिवसांपासून उघडीप आहे. तर पुढील 2 ते 3 दिवस राज्यामध्ये स्वच्छ सूर्यप्रकाश असणार असून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तुरळक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा आणि मध्यम पावसाची शक्यता आहे. पाहुयात 14 ऑगस्ट रोजी राज्यातील हवामानाची स्थिती कशी राहील. मुंबई शहर आणि उपनगरात पावसाने विश्रांती घेतली असून मागील 24 तासांमध्ये हलक्या पावसाची नोंद मुंबईमध्ये करण्यात आली. तर पुढील 24 तासांमध्ये मुंबई शहर आणि उपनगरात हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर मुंबईतील कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअसच्या आसपास असेल. मुसळधार पावसाने झोडपून काढलेल्या कोकणातील जिल्ह्यांना देखील दिलासा मिळणार असून पुढील 3 ते 4 दिवस कोकणात जोरदार पावसाची शक्यता नाही आहे. पुणे शहरामध्ये 14 ऑगस्ट रोजी ढगाळ आकाश राहून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तर पुण्यातील कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. तर कोल्हापूरमध्ये ढगाळ आकाशासह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर कोल्हापुरातील कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस एवढं असणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 14 ऑगस्ट रोजी ढगाळ आकाश राहणार आहे. तर कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस एवढं असेल. तर उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख शहर असलेल्या नाशिकमध्ये ढगाळ आकाश राहून तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. तर नाशिकमधील कमाल तापमान 27 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस असेल. विदर्भातील प्रमुख शहर असलेल्या नागपूरमध्ये 14 ऑगस्ट रोजी ढगाळ वातावरण राहून 1-2 हलक्या पावसाच्या सरी येऊ शकतात. तर नागपूरमधील कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअसच्या आसपास असेल. तर मंडळी, हा होता राज्यभरातील हवामानाच्या स्थितीचा आढावा. तुमच्या जिल्ह्यामध्ये हवामानाची स्थिती कशी आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हवामानाचे अपडेट्स दररोज पाहण्यासाठी पाहत रहा लोकल 18 मराठी.